प्रवास पुन्हा प्रेमाचा. नील विद्या कथा तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त पसंत केली आणि मीही तिचा शेवट छान केला होता. पण तुम्हा सगळ्यांना तो नको होता, म्हणून मी ठरवलं की काहीतरी लिहायचं. यात नवीन काहीतरी टाकून स्टोरी पूर्वी तसेच विद्या यांची लव्ह लाईफ मॅरेज लाईफ सुरू करते. तेव्हा छान एक कल्पना सुचली आणि कथा लिहायला घेतली. मला माहिती आहे तुम्हाला ही स्टोरी नक्कीच ऐकायला आवडेल. प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधीतरी कुणीतरी येऊन गेलेलं असतं. म्हणजे प्रत्येकालाच पहिल्यांदा प्रेम झालेलं असतं, पण काही कारणांमुळे त्याला त्याचं प्रेम भेटू शकत नाही, किंवा त्यांचं प्रेम खरं असूनसुद्धा त्यांच्या प्रेमाला घरच्यांची सहमती नसल्यामुळे त्या दोघांना एकमेकांपासून दूर राहावं लागतं. दोघांचीही लग्न वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि दोघांचाही नव्यानं प्रवास हा सुरू होत असतो. खूप लोक जे असतात ते म्हणतात की पहिलं प्रेम हे कधीही माणूस विसरू शकत नसतं, आणि हे खूप टक्के खरं पण आहे. कारण आपण पहिल्यांदी आपल्या भावना त्या व्यक्तीकडे व्यक्त केलेल्या असतात. आपलं सगळं हृदयच आपण त्याच्यासमोर खोलून ठेवलेलं असतं. छोट्यातील छोटी गोष्ट आपण त्या व्यक्तीकडे आपली सांगितलेली असते. ती ही व्यक्ती तुमच्यावर जीवपाड प्रेम करत असते. तिच्याही मनामध्ये तुमच्याबद्दल आदर प्रेम असतं. दोघंही एकमेकांना जीवपाड प्रेम करत असतात, तरी देखील त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं राहावंच लागतं. प्रत्येकाची काहीतरी मजबुरी असते, म्हणूनच पहिलं प्रेम हे आपल्यापासून नेहमीच दुरावलं जात असतं. पहिलं प्रेम भेटलं नाही म्हणून ती व्यक्ती आता मी कधीच प्रेमात पडणारच नाही हे मनाशी घट्ट पकडून असते. आपण पहिल्यांदी कुणावर तरी खूप प्रेम केलेलं आहे आणि आपल्याला त्याबद्दल काय मिळालं, आपली काय हाल झाली, आपण किती रडलो हे तिला आठवून ती परत एकदा प्रेमात पडायचा विचारसुद्धा करत नसते. ते दोघंही आपल्या आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करतात. आपल्या घरच्यांसाठी, आपल्यामुळे कुणाचं मन दुखवू नये यासाठी ते एकमेकांपासून दूर होत असतात. नियतीनेही त्यांच्या नात्याला बाण मारलेला असतो आणि त्या दोघांनाही माहिती असतं की आता आपण एक होऊच शकत नाही. कितीही दूर झालो तरी आपलं पहिलं प्रेम मात्र आपण दोघेच आहोत हे ते मनाशी बाळगत असतात. पण असं कितपत खरं आहे? जेव्हा दोघेही एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा मात्र दोघांच्याही लाईफमध्ये कोणीतरी जोडीदार हा घरच्यांमुळे का होईना आलेला असतो. मग ते त्यांच्या पार्टनरसोबत खरंच नव्यानं प्रेमात पडू शकत नाहीत का? फिजिकली ते दोघं एकत्र येतात, पण मनाने मात्र ते एक झालेले नसतात का? एकमेकांच्या जवळ येऊन सुद्धा त्यांच्या मनामध्ये पहिल्याच व्यक्तीचं प्रेम अजूनही जिवंत असतं का? म्हणजे खरंच यालाच प्रेम म्हणतात का? प्रेम एकावर आणि लग्न मात्र बळजबरीने दुसरीकडे, असंही आता सध्या खूप चालू आहे. अशीच कथा आपण बघणार आहोत, ती म्हणजे पूर्वी आणि राकेशची. त्या अगोदर जर कुणी नील विद्याची कथा बघितलेली नसेल तर मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला आधी ती स्टोरी सांगेल, म्हणजेच माझे पुढचे पार्ट तुम्हाला लवकरात लवकर समजेल. आणि ज्यांनी स्टोरी बघितलेली नसेल तर प्लीज त्यांनी अगोदर नील आणि विद्याची लव्ह स्टोरी ऐकून नंतरच प्रवास पुन्हा प्रेमाचा ही स्टोरी ऐका, म्हणजे तुम्हाला ही कथा समजेल. पण जर नाही ऐकली तर या स्टोरीमध्ये सगळं समजवून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी मी एकदम थोडक्यात सांगेन. पूर्वी आणि नील हे एक लव्ह बर्ड्स होतं. एकमेकांवर नितांत प्रेम करणारं कपल होतं. नीलच्या आईला पूर्वीमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. तिला एखाद्या श्रीमंत बापाची मुलगी आपल्या सून म्हणून घरात करून आणायची होती. म्हणून नीलच्या आईनं पूर्वीला नीलच्या आयुष्यातून कायमचं बाहेर फेकलं. आईच्या दबावाखाली नीलनं आपल्या प्रियसी पूर्वीला कायमचं सोडलं. त्याच डिप्रेशनमध्ये नील असताना पूर्वीसारखीच एक साधी सरळ मुलगी नीलच्या आयुष्यात आली. तिचं नाव विद्या. नील आणि विद्या यांचं लग्न झालं ते एका कॉन्ट्रॅक्टमुळे. पण त्या कॉन्ट्रॅक्टचं कधी प्रेमात रूपांतर झालं हे नील आणि विद्याला सुद्धा कळालं नाही. पण जेव्हा नील विद्याच्या प्रेमात पडला तेव्हा त्याची पहिली प्रियसी पूर्वी ही परत त्याच्या आयुष्यात आली. त्याच्यावरती अजूनही प्रेम करते असं ती व्यक्त करू लागली. पण नीलच्या आयुष्यात आता विद्यानं पूर्वीची जागा घेतलेली होती. म्हणून नीलनं तिला डायरेक्टच सांगितलं की आता मी तुझा होऊ शकणार नाही. माझ्या आयुष्यात माझी बायको म्हणून विद्या आहे आणि आम्ही दोघांनीही आता आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. हा प्रकार जेव्हा पूर्वीनं आपल्या डोळ्यांनी बघितला, कानांनी ऐकला,
तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपण जे प्रेम केलं होतं ते प्रेम आपल्याला मिळालं नाही. श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आपण मात्र आपल्या आयुष्यातील सगळ्यात अनमोल अशी गोष्ट गमावली हे आता तिला समजलं होतं. आणि म्हणूनच तिने नील आणि विद्याच्या नात्याला स्वीकारलं आणि त्या दोघांनी आपल्या आयुष्यात नेहमी खुश राहावं व आनंदी राहावं असं तिनं नीलला आणि विद्याला सांगितलं. नीलने सुद्धा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला म्हणजेच पूर्वीला सांगितलं की तू सुद्धा तुझ्या आयुष्यात आता पुढे जा. या सगळ्यांमध्येच पूर्वीनं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नील आल्यापासून त्याच्या अनमोल गोष्टी आपल्या जवळच जपवून ठेवल्या होत्या. त्या तिनं नीलला देऊन टाकल्या आणि कायमचं त्याला फ्री करून टाकलं आणि स्वतःसुद्धा त्याच्यापासून कायमचं वेगळी झाली. पण हे सगळं तिला फक्त एका माणसामुळे करता आलं, तो म्हणजे राकेश. नील विद्या त्यांच्या आयुष्यात सुखाचे होते, मात्र पूर्वी ही एकटी होती. तिच्यापासून तिचं पहिलं प्रेम जे होतं ते कायमचं दुरावलं गेलं होतं. आता प्रेम हे खरं नसतं, प्रेमामध्ये खूप दुःख असतं. मी आता कधीच प्रेम करणार नाही, मी कधीही लग्न करणार नाही आणि जरी माझं लग्न आईवडिलांनी केलं तरी मी परत प्रेमात पडूच शकणार नाही ही संकल्पना पूर्वीनं मनाशी ठरवलेली होती. चला तर मग तुम्ही पहिली ही स्टोरी आहे ती ऐकलेली आहे. आता आपण पूर्वीच्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत. तिच्या प्रेमाचा पुन्हा प्रवास कसा सुरू होतो हे आपल्याला ऐकायचं आहे. मध्ये मध्ये आपण नील आणि विद्यालाही आणत जाणार आहोत. रुद्र आणि अनु यांचाही रोमॅन्टिक प्रवास तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. मॅरिड लाईफमध्ये कशा कशा अडचणी येतात, दुसऱ्यांमुळे आपल्या लग्नामध्ये कसा अडथळा निर्माण होतो, पण तरीही आपल्या प्रेमाचा प्रवास हा कसा सुरू राहतो हेच आपल्याला या कथेमधून ऐकायचं आहे. त्या अगोदर आपली ही कथा, आपल्याला या कथेचं नाव तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हो, स्टोरीला लाईक लगेच करा आणि चॅनलवर आज नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला, जिचं नाव आहे प्रवास पुन्हा प्रेमाचा. काय आहे हे? माझ्या कॅबिनमध्ये हे रेड फ्लावर्स कोणी ठेवलेत? राजू, आधी त्यांना बाहेर फेक बरं. मला ते रोज पण आवडत नाही आणि त्यांचा येणारा तो सुगंध पण आवडत नाही. ऑफिसमध्ये एंट्री करतच चाव्यांचा सेट हातात गोल गोल फिरवत ती कॅबिनमध्ये जात त्या फुलांकडे बघतच बोलली. ती म्हणजे पूर्वी हो, जी एकदम सुंदर छान सिंपल ब्लॅक ड्रेस घालून आपल्या ऑफिसमध्ये आली होती. जी आल्याबरोबर सगळा स्टाफ पटपट आपल्या जागेवर जाऊन बसला होता. कुणी तर बोलत होतं, अरे यार, आता आज या मॅडम कुणाचा क्लास घेणार? एकतर पूरब सर पण गेलेत अमेरिकेत, कधी येतील सांगता येत नाही. एक तेच असतात जे यांच्यापासून आपल्याला वाचवतात, नाहीतर ह्या पूर्वी मॅडम रोज काहीतरी चुकी काढवून बोलतच असतात. आणि ब्लॅक व्हाईट सोडून तर त्यांना दुसरे कलर पण नको असतात ड्रेसचे. किती छान होत्या या मॅडम, पण आता खूप रूढ झाल्यात. तितक्यातच दुसऱ्या डेस्कवर बसलेली एक व्यक्ती लगेचच बोलते, अरे शांत व्हा, मॅडमने ऐकलं तर परत आपलीच वाट लागेल. आणि खरंच छान आजही आहेत त्या, पण तुम्हीच सगळे बघा ना, पूर्वी मॅडम कधी कुणाला थोडा तरी त्रास देतात का? हो, आपली चूक असेल तर मग आपण आपली चूक मान्य करत नाही तोपर्यंत त्या रागवतच असतात, पण नंतर आपल्याला समजून पण तर त्याच सांगतात ना. ब्लॅक व्हाईट सूट अनारकली घालणारी पूर्वी ही खूप मोठ्या ऑफिसमध्ये बॉस होती बरं. आणि जेव्हा ती आतमध्ये कॅबिनमध्ये येऊन बसली तेव्हा राजू घाईघाईतच पूर्वीच्या कॅबिनमध्ये आला होता आणि तिथून ते रेड रोज उचलू लागला. तेव्हा पूर्वी त्याला म्हणाली, राजू, अरे हळू, इतकी काय घाई तुला? घाबरू नकोस, मी रागवणार नाही. ओके मॅडम म्हणत राजू हळूहळू आता ते फुलं घेऊन डस्टबिनमध्ये टाकू लागला. तोच त्याच्यामध्ये त्याला एक नोट मिळाली, जो ती पूर्वीच्या हातामध्ये देत तो म्हटला, मॅडम, याच्यामध्ये काहीतरी मिळालं. पूर्वीनं त्या नोटकडे बघून त्याला म्हटलं, ठीक आहे, मी बघते, तू जा आणि ब्लॅक टी घेऊन ये. आणि हो, रुचा आणि सचिनला पाठवून दे पुढच्या प्रोजेक्टच्या फाईल्स घेऊन. ओके मॅडम म्हणत रामू बाहेर गेला. तोपर्यंत हातात रामूने दिलेले चिट बघत पूर्वी कॅबिनच्या बाल्कनीत येऊन थांबली, जिथून तिला पुढे डोळ्यांना शेवटपर्यंत तो हसत असणारा समुद्र दिसला.
आणि त्या सागराच्या लाटा पुढे येऊन परत त्या समुद्रालाच जाऊन मिळत होत्या, ती निरीक्षण करत होती. मागच्या आठवणीत तिला जायचंच नव्हतं आणि प्रेमात तिला परत पडायचंच नव्हतं. विचारातच मग्न असलेली ती तितक्यातच तिचा फोन वाजतो आणि त्या आवाजाने ती लगेचच त्या विचारातून बाहेर येते, आपल्या सो कॉल त्या विचारांमधून. फोनवरचं नाव बघून तिला हसायला येतं. रॉकी. अरे विसरलात का तुम्ही? राकेश. ती त्याला रॉकी बोलते. चेहऱ्यावर हसवानं ती त्याला बोलते, हो बोला सर, काय म्हणतात? आज कशी काय आठवण आली आमची? सगळं काही ठीक आहे ना? आणि लग्नासाठी मुलगी भेटली की नाही अजून? की लग्न झालं? आणि आज वेळ मिळाला का मैत्रिणीसोबत बोलायला? एका श्वासातच ती बरीच बडबड करून घेते. तिकडूनही रॉकी लगेचच तिला बोलतो, अरे यार, बोलायला चान्स देशील तर मी काही बोलेल ना. तुझीच बडबड चालू असली तर मी बिचारा काय तुला उत्तर देणार? आपल्या डोक्यावर टपली मारत पूर्वी त्याला बोलते, ओके ओके, शांत बसते, आता बोल. आणि हो, तू आणि विचारा, कोण बोललं तुला विचारा? ती हसतच त्याला बोलते, हे बघ, झाली ना परत सुरू तू, नकोच बोलू देऊस मला. आता परत दोघंही हसतात. एनिवेज, का फोन केलास? ती त्याला विचारते. अगं मी यासाठी तुला फोन केला की मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवलेलं आणि मला माहिती आहे कदाचित तू ते डस्टबिनमध्ये त्या गिफ्टला फेकूनही दिलं असेल आणि मी काहीतरी तुझ्यासाठी पाठवलं होतं, तू रीड न करता हातामध्ये त्याला चुरगळत बसली असेल. म्हणूनच मी तुला ते रीड करण्यासाठी फोन केला. आपल्या हातातील चुरगळलेल्या त्या नोटकडे बघत ती आपली जीभ चावते आणि तोही तिला बोलतो, आता तरी रीड करते. पूर्वी लगेचच राकेशला बोलते, पण राकेश, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला असा मजाक अजिबात आवडत नाही आणि मला असे सरप्राईजसुद्धा अजिबात आवडत नाही. तुला माहिती आहे ना, मला हे रोजसुद्धा अजिबात आवडत नाही. मग कशासाठी पाठवलेत? अगं बाई, एकदा वाच तरी, नंतर बोल. राकेश तिकडून सुस्कारा सोडतच तिला बोलतो, ओके म्हणत पूर्वी हातातील ती चिठ्ठी उघडते. त्याच्यामध्ये राकेशनं लिहिलेलं असतं, आज तिकडे येत आहे मी. खूप नाही, तुझ्या बिझी शेड्यूलमधून मला 10 मिनिटे सोबत कॉफी पिण्यासाठी देशील? आणि हो, मला माहिती आहे तुला कॉफी आवडत नाही, मी तर ब्लॅक टीसुद्धा सांगून ठेवलेला आहे. वेळ असेल तर भेटशील आणि तुझाच बेस्टी, असं खाली लिहिलेलं असतं. ती आता ते वाचून त्याला बोलते, रॉकी काय आहे हे? कॉफी पिण्यासाठी बोलवण्यासाठी कोणी असं चिठ्ठी पाठवतं का? फोनसुद्धा तू करू शकतोस. माझा हा पर्सनल नंबर आहे जो मी तुला दिलेला आहे. बाकी तर माझा नंबर दुसऱ्यांकडे कुणाकडेच जास्त नसतो, तुला माहिती आहे ना. मग तरीसुद्धा हे रोजेस, हे गिफ्ट, ही चिठ्ठी मला अजिबात आवडलं नाही. सांगितलं आहे तुला तरीही तेच ना. अरे हो ग, हे बघ पूर्वी मॅडमवरून मी तुला पूर्वी म्हणायला लागलो ना. मला तुझ्या सवयी आता चांगल्याच माहिती झालेल्या आहेत. तू फोनही एक क्वचितच कधी कधी माझा रिसीव्ह करतेस, पण हे काही गोष्टी ज्या आहेत, ज्या मी तुला पाठवल्या की तू माझ्यासोबत एकदम फ्रेंडली आणि छान भांडण करून बोलतेस आणि खरं सांगू तेव्हाच तू माझी मैत्रीण शोधतेस. म्हणून मी तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असतो. आता शांत बस. मिरची, मीठ, मसाला लावत बसू नकोस. तीही हसतच त्याला बोलते, बरं मग येणार ना? तो तिला प्रश्न विचारतो. अरे माझ्या मीटिंग्स? ती बोलणार तितक्यातच तो तिला बोलतो, हे बघ, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला जायचं आहे. हो, पण तू ते नव्हतं सांगितलं की कधी जायचं आहे. आता जर माझ्या काही मीटिंग्स शेड्यूल्स असेल तर मी त्या कशा पोस्टपोन करू शकते? आपण नंतर कधीतरी जाऊया. अरे पण मी आज माझ्याही कामातून सुट्टी घेऊन आलेलो आहे. मैत्रिणीसोबत एक कॉफी पिण्यासाठी सुद्धा मला तिची परमिशन घ्यावी लागते. काय दिवस आले माझे, देवा देवा. तो नाराज होतच तिला बोलतो, बरं नाटक बंद कर, बघते, भेटू आपण. लोकेशन शेअर कर, येते मी. ती त्याला बोलते. तिकडून लगेचच राकेश बोलतो, तू काय येते? मी तुला पिक करतो, मी आहे ना. ती लगेचच हसते आणि त्याला बोलते, नो थँक्स, मी एकटी येऊ शकते. तशीही मला सगळं एकटं करायची सवय लागलेली आहे. आयुष्याने बरंच काही शिकवलं आता. आयुष्यात इथून पुढेही सगळं मलाच करायचं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांवर डिपेंड राहणं मी सोडलेलं आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, मी येते. इकडे लगेचच राकेश तिला बोलतो, काय यार पूर्वी,
तू मूड खराब केलास माझा. मस्त हिरो बनून आलो असतो तुला पिक करण्यासाठी. म्हणजे तितकंच मला तुझ्या ऑफिसमधील दुसऱ्या ज्या काही मुली आहेत छान छान, ज्यांचे की लग्न व्हायचं बाकी आहे, त्यातली एखादी तरी मला मिळाली असती जी तुझ्यासारखी अकडू नाही. तितकीच एखादी गर्लफ्रेंड तरी मला झाली असती, म्हणून तुला पिक करायचं म्हणत होतो, दुसरं काही नाही. दोघंही आता हसतात. ती बोलते, वेडा कुठला, फोन बंद कर, मला कामं आहेत. तो लगेचच बोलतो, ठीक आहे, मी कुठे तसाच रिकामा बसलेलो आहे, मलाही बरेच कामं आहेत, पण तुझ्या चेहऱ्यावर हे हास्य आणण्यासाठी तर मी हा फोन केला होता. चल मग करू बंद? पूर्वी त्याला विचारते. हो कर बंद, पण त्या अगोदर एक बोलायचं होतं. काय? पूर्वी त्याला विचारते. अगं जे रोज तू खाली डस्टबिनमध्ये टाकलेत ना, त्यांच्याकडे कधीतरी निरखून बघ. डोळ्यांना आनंद भेटेल, होठांवर हास्य येईल. आणि हो, जरा जपून हाताने त्याला पकडायला गेली तर कधी कधी काटासुद्धा हातात टोचतो आणि त्राससुद्धा होईल. कारण आयुष्य हे असंच असतं जे आपण जगत असतो. पूर्वी आता त्या फुलांकडे बघते आणि त्याला म्हणते, थँक्यू, माझ्या आयुष्यात माझा श्रीकृष्ण बनवून माझा सारथी झालास त्यासाठी, मला पावलोपावली साथ देत आहेस त्यासाठी, नाहीतर कधीच स्वतःला संपवून बसले असते मी. पण राकेश, तुझ्याचमुळे आयुष्य परत जगायला शिकत आहे मी. माझ्या आयुष्यात मी आता खूप खुश आहे. पण हो, तू जे म्हणत आहेस ना ते मी आता करू शकत नाही. या फुलांमुळे मला खूप त्रास झालाय. ज्यांचा सुगंध घेऊन माझा दिवस सुरू व्हायचा, तेच एक फूल माझ्या केसात लावून माझा चेहरा फुलायचा, ते प्रेम आता मला माझ्या आयुष्यात परत नको आहे. म्हणून परत असं प्लीज करू नकोस. अगं कोण म्हणतं प्रेम असलं म्हणजेच आपण हे सगळं करू शकतो? हे बघ, फुलाला सुद्धा प्रेमाचा सुगंध असतो, हे मी मान्य करतो. पण हे फूलसुद्धा आपल्याला जीवन जगायला शिकवतात, हे मात्र तू विसरू नकोस. तितक्यातच पूर्वीच्या केबिनचा दरवाजा नॉक होतो. बरं, तुझं ज्ञान मी नंतर ऐकेल. कुणीतरी आलेलं आहे. आता फोन बंद करते, लोकेशन पाठव, मी येऊन जाते. ओके मॅडम म्हणत राकेश फोन बंद करतो आणि पूर्वीसुद्धा त्याचा फ्लावर्सकडे बघत पाठीमागे फिरते आणि आपल्या खुर्चीवर येऊन खाली बसते. हातातील चिठ्ठी जी असते ती ड्रॉवरमध्ये टाकत आणि व्यवस्थित बसतच कमी नसं बोलते. दरवाजात रुचा आणि सचिन आपला लॅपटॉप घेऊन उभे असतात, जे कमीन म्हटल्याबरोबर केबिनमध्ये येऊन उभे राहतात. प्लीज सीट, पूर्वी आपल्या समोरील लॅपटॉप खोलत बोलते. रुचा आणि सचिन हे बसतात. तोच पूर्वी त्यांना विचारते, प्रेझेंटेशन रेडी आहे का? रुचा आणि सचिन एकामेकांच्या चेहऱ्याकडे बघतात. ते मॅम, रुचा बोलता बोलता शांत बसते. आता पूर्वी रागाने तिच्याकडे बघतच बोलते, काय झालं, अजूनही पूर्ण नाही? तो सचिन बोलतो, रेडी झालं, पण पीपीटी अजून तयार करायच्या आहेत. थोडा वेळ द्या, मीटिंगच्या अगोदर मी तुम्हाला हे सगळंच प्रेझेंटेशन तयार करून देतो. तुम्हाला समजत नाही का? 2 तासांनी क्लायंट मीटिंग आहे, प्रेझेंटेशन तयार आहे, पण पीपीटी तयार नाही. मी काय समजायचं? रुचा, तुला इतकी मोठी जबाबदारी मी दिली आहे आणि तू मात्र त्या जबाबदारीवर खरी उतरत नाही आहेस. सॉरी मॅडम, ते आई आजारी होती ना, म्हणून वेळ मिळाला नाही. पण मी आता 1 तासातच सचिनला मदत करून तयार करते. कोणत्याही परिस्थितीत तयार करायचं. तिघंही एकामेकांकडे खूप सिरियसली बघत होते. मॅडम म्हणून तिचं त्या दोघांनाही बोलून झालं होतं आणि तिच्या कंपन्यातील एम्प्लॉईज म्हणून त्या दोघांनाही तिचं बोलणंही ऐकून घेतलं होतं. आता बोलणे झाल्यावर ते दोघं आणि पूर्वी एकामेकांकडे बघून हसतात आणि पूर्वी त्यांना बोलते, नॉर्मल बोलू शकतात आता. तेव्हा रुचा पटकनच बोलते, थँक गॉड पूर्वी, मला वाटलं आता तू माझी वाटच लावतेस की काय? सचिन लगेच तिला बोलतो, मला माहिती आहे पूर्वी मॅडम इतक्याही कठीण नाही की आपली वाट लावतील. ओके, तुमच्या दोघांतील जे प्रेम प्रकरण आहे ना ते जरा बाजूला ठेवून आपल्या कामावर जरा लक्ष द्या, म्हणजे वरच्याही पोझिशनचं प्रमोशन तुम्हाला मिळू शकेल. पूर्वी हसतच त्यांना बोलते. आता तुम्ही म्हणाल ही रुचा आणि सचिन कोण? जे एम्प्लॉई म्हणून पूर्वीचं बोलणं रागाचं ऐकून घेत होते आणि काही वेळातच लगेच ते एकामेकांच्या मित्रमैत्रिणींसारखं बोलत होते. बरोबर, रुचा आणि सचिन हे एक कपल आहे ज्यांचं लग्नही झालेलं आहे. एकामेकांवर फार प्रेमही ते करतात. जे पूर्वीच्या कॉलेजमधील एक फेमस कपल होतं. पूर्वी आणि ते एकाच क्लासमध्ये होते. पूर्वी नेहमीच टॉप क्लासमध्ये असायचे आणि रुचा आणि सचिन हे नेहमीच
त्यांच्या प्रेमामध्ये हरवून गेलेले असायचे. पण पूर्वीच्या कठीण परिस्थितीमध्ये या दोघांनीही तिला खूप मदत केली होती. म्हणूनच पूर्वी त्यांचे ते उपकार विसरलेली नव्हती. जेव्हा तिला गरज होती तेव्हा त्यांची मदत पूर्वीला झाली होती. म्हणून पूर्वी जेव्हा खूप मोठ्या कंपनीची CEO होती आणि इंटरव्ह्यू घेत असते तेव्हाच सचिन आणि रुचाही तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले असतात. त्या दोघांना बघून पूर्वीला खूप छान वाटलं, आनंद होतो आणि पूर्वी त्या दोघांनाही त्यांच्या नॉलेजवरूनच आपल्या कंपनीमध्ये छान पोझिशनवर कामाला ठेवते. सगळ्यांसमोर ते एक बॉस आणि एम्प्लॉईच्याच नात्याने असतात, पण कधीकधी ते मित्रमैत्रिणींसारखं सुद्धा बोलतात. पूर्वी एक अशी मुलगी आहे जी कधीच कुणाचे उपकार हे विसरत नसते. तिच्या आयुष्यात रंग नसले तरी दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरणं तिला खूप आवडत असतं. दुसऱ्यांच्या आयुष्यात हसू आणणं, दुसऱ्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे घेऊन जाणं तिला आवडतं. गोरगरिबांना मदत करणेही तिला आवडतं. रुचा, सचिन लवकरच आता उठतात आणि म्हणतात, ओके पूर्वी, आम्ही एका तासामध्ये तुला प्रेझेंटेशन तयार करून ठेवतो. तू बघून घेशील आणि काही चुकीचं असेल तर सांगशील. तोच पूर्वीच्या मोबाईलमध्ये मेसेजची टोन वाजते. राकेशनं लोकेशन पाठवलं होतं. रुचा आणि सचिन जायला लागतात. तोच पूर्वी बोलते, 1 मिनिट, 1 तासामध्ये मला प्रेझेंटेशन दाखवा, मी चेक करते. आणि सचिन, आज तूच प्रेझेंटेशनवरती बोल. आजची मीटिंग पूर्ण तूच हँडल कर, मला थोडं बाहेर काम आहे. पण मी कसं? तो बोलतो, अरे मग शिकशील कधी? छान आहे, प्रयत्न कर. बघ, डील फायनल झाली तर तुझं प्रमोशन नक्कीच होणार. ती हसतच त्याला बोलते, ओके ओके, थँक्यू, म्हणून तो बाहेर जातो. रुचाही जायला लागते. तोच हळूच मागे येते आणि पूर्वीला म्हणते, मी काय म्हणते मॅडम, तुम्हाला नक्की अर्जंट काही कामच आहे ना, की दुसरीकडे कुठे? आणि डोळा मारते. पूर्वी थोडंसं लाजते आणि तिला बोलते, शांत हो आणि जा, त्याला काही मदत कर. तुझं डोकं जरा कामांमध्ये घाल, नको तिकडे जास्तच चालतं. ओके ओके, दोघेही हसतात आणि तीही पटकन बाहेर जाते. प्रेझेंटेशन तयार करून सचिन पूर्वीला दाखवतो. पूर्वी ते चेक करते, त्याच्यात काही चेंजेस करून त्याला डन म्हणून सांगते आणि घाईघाईतच उठत आपली बॅग घेत, चावी घेत ऑफिसच्या बाहेर निघते. राकेशने दिलेल्या लोकेशनवर मॅप सेट करते आणि फायनली पूर्वीची गाडी ही राकेशकडे निघालेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक छान स्मित हास्य होतं. आयुष्यामध्ये पुन्हा एकदा ती प्रेमाच्या प्रवासाला लागली होती. त्या दोघांचा हा प्रेमाचा प्रवास त्यांना कुठपर्यंत घेऊन जाईल? एकामेकांच्या मनातील भावना हे एकामेकांना कधी समजेल का? दोघांच्याही मनात एकामेकांबद्दल प्रेम कधी निर्माण होईल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण प्रवास पुन्हा प्रेमाचा ही स्टोरीचा नेक्स्ट पार्ट बघायचं विसरू नका. आणि हो, तुम्ही सगळे म्हणत असाल की नीलविद्या कुठे गेले, रुद्राच्या लग्नाचं काय झालं? घाबरू नका. प्रवास पुन्हा प्रेमाचा या कथेमध्येच आपल्याला रुद्र आणि अनन्याचं लग्नसुद्धा लावायचं आहे आणि त्यांच्याच लग्नापासून राकेश आणि पूर्वीच्या प्रेमाला, त्यांच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. म्हणून स्टोरी बघायचं अजिबात विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला हे नाव कसं वाटलं, प्रवास पुन्हा प्रेमाचा, मला नक्कीच कमेंट करून कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.